नमस्कार. आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी तुमचं आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपल्या आयुष्यात कोण येतं आणि काय येतं? सगळा योगायोग असतो की त्यामागे काहीतरी प्रारब्ध असतं? आजची ही कथा आहे एका छोट्याशा किड्याची आणि एका भुंग्याची, पण यात लपलेला अर्थ खूप मोठा आहे. एकदा एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, "अरे, तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तर उद्या तू माझ्या घरी जेवायला ये." भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला, पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली, म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली आहे. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये. दुसऱ्या दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताक्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागरज चाखला. "किती भाग्यवान आहे मी," असं म्हणून तो मित्राचे आभार मानत होता. इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. तो धन्य झाला, कारण त्याच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला, "भाऊ, काय चालू आहे मनात?" किडा म्हणाला, "बंधू, जन्मजन्मीच्या पापांची मुक्ती झाली. प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे." सांगायचं तात्पर्य हेच की कोणालाच जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होईल याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून निसर्ग नियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात, जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओढके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल हे काहीही निश्चित नाही, पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच खूप अद्भुत असतात, पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यामध्ये आस्था असावी, पण आसक्ती नाही. कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटे जाणार हे कायम लक्षात असू द्या. मग आसक्ती निर्माण होत नाही. मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तरच पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो. आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यानसाधना. प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून आपण घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू, तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं. म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं, इतकंच. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.